ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार. मी सौ स्नेहल देशपांडे. समस्त गीताप्रेमींना माझा नमस्कार. आज आपण निरूपणासाठी 14वा अध्याय घेणार आहोत. 13व्या अध्यायात क्षेत्रक्षेत्रज्ञाबद्दल विवेचन आपण ऐकलंय. त्याच विषयाला जोडून या 14व्या अध्यायाचा विषय भगवंतांनी घेतलाय. क्षेत्र किंवा विकारासहित प्रकृतीचं वर्णन करून आता झालेलं आहे. पण ही प्रकृती त्रिगुणात्मक आहे हेही आपल्याला माहिती आहे. म्हणजे काय तर सत्व रज तम हे 3 गुण आहेत आणि ह्या 3 गुणांचा उल्लेख आत्तापर्यंत बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे. आपण पाहिलंय की दुसऱ्या अध्यायात 45व्या श्लोकात भगवंत अर्जुनाला म्हणतात निस्त्रयी गुण्यो भव अर्जुन. म्हणजे निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान. हे अर्जुना तू नित्य सत्वस्थ हो. म्हणजे रजोगुण तमोगुण टाकून आधी सत्वगुणी हो आणि मग सत्वगुण सुद्धा कमी करत करत गुणातीत हो. निस्त्रयी गुण्य म्हणजे गुणांच्या पलीकडे गेल्यावर परमेश्वर भेटेल आणि प्राप्त होईल. तर 3ऱ्या अध्यायात भगवंत सांगतात काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. म्हणजे काय काम किंवा त्याचाच भाव क्रोध जो आहे हा रजोगुणापासून उत्पन्न झाला आहे. आणि 7व्या अध्यायात काय म्हणतात भगवंत म्हणतात ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाच्चये मत्त एवेति तान विद्धी नत्वहम तेषु तेमयी वगैरे वगैरे. पुढे सत्वगुणापासून रजोगुणापासून म्हणजे काय अर्थ काय याचा तर सत्वगुणापासून रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव आणि पदार्थ हे माझ्यापासूनच उत्पन्न होतात. तसंच या 3 प्रकारच्या पदार्थांनी हे सगळं जग मोहित झालेलं आहे असंही भगवंत म्हणतात. पुढे ह्याच 7व्याच अध्यायात भगवंत काय म्हणतात की दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया. म्हणजे अलौकिक त्रिगुणात्मक अशी माया तरून जायला कठीण आहे. माया त्रिगुणात्मक आहे. अशा तऱ्हेने सत्व रज तम या गुणांचा उल्लेख जरी आत्तापर्यंत झाला असला तरी हे 3 गुण नक्की काय करतात म्हणजे ते कसे असतात ते कसे ओळखायचे. गुणातीत कशासाठी व्हायचं मुळात गुणातीत व्हायचं कशासाठी आणि असा जो कोणी गुणातीत होईल त्याची लक्षणं कोणती याचं विवेचन आपण या त्रिगुणांवरून काय बोध घ्यायचा आणि दैनंदिन व्यवहार करताना या गुणांचं आपल्यात वावरणं आपण सहज कसं ओळखायचं याचं सगळं विवरण म्हणजे त्रिगुणांचं विवरण आपल्याला ह्या 14व्या अध्यायात ऐकायचं आहे. दुसऱ्या कोणत्याही विषयाची भेसळ या अध्यायात नाहीये. ही सृष्टी निर्माण होताना किंवा निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट ही पुरुष आणि प्रकृतीच्या संयोगाने निर्माण झाली हे आपण 13व्या अध्यायात ऐकलंय. आता हे कसं घडतं याचं वर्णन पहिल्या 1-2 श्लोकात भगवंत करतात. या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवंत म्हणतात मी तुला पुन्हा एकदा ज्ञानातलं सर्वोत्कृष्ट ज्ञान सांगतो. 13व्या अध्यायाचाच उत्तरार्ध म्हणजे हा अध्याय आहे. हे जे ज्ञान आहे ते ज्ञान झालेले मुनी संसारातून मुक्त होऊन परमसिद्धी पावले आहेत. त्यामुळे सृष्टी निर्माण होते तेव्हा ते पुन्हा जन्म घेत नाहीत. म्हणजे हे जे मुनी आहेत ते पुन्हा जन्म घेत नाहीत आणि प्रलय काळ आला तरी ते व्याकुळही होत नाहीत. त्यांना काही वाटत नाही. म्हणजे थोडक्यात खरं तर गीतेतला प्रत्येक अध्याय हा परिपूर्ण आहे. कोणताही अध्याय घ्यावा आणि सांख्य कर्मयोग भक्तियोग कोणताही मार्ग निवडावा आणि स्वतःचं कल्याण करून घ्यावं. भगवंत पुन्हा पुढचे अध्याय सांगतायत कारण त्यांना अर्जुनाने सगळं समजावून घ्यायचं आहे. नुसतं समजावून घ्यायचं नाही आहे तर ते समजावून घेऊन स्वतः निर्णय घ्यायचा आहे. त्याला कृष्णाने दिलेला निर्णय हवा आहे. झटपट शॉर्टकट हवा आहे अर्जुनाला की कृष्णा तू सांग मी लढू का नको. कृष्ण म्हणाला की लढ की हा लढणार असं भगवंताला असं करायचं नाही आहे. त्याला समजावून सांगायचं आहे आणि त्यालाच निर्णय घ्यायला लावायचा आहे. भगवंत म्हणतायत युद्धाला उभा राहा म्हणून उभं राहणं हे भगवंतांना नको आहे. आयुष्यात अनेक लोक सिद्धी मिळवतात. आपल्याला माहिती आहे कोणी इंजिनिअरिंगमध्ये कोणी शास्त्रज्ञ होऊन तर कोणी डॉक्टरेट घेऊन सिद्धी मिळवतो. पण भगवंत ज्या सिद्धीचा उल्लेख इथे करतायत ती सिद्धी परमसिद्धी आहे या मुनींना मिळालेली जी मिळाल्यावर दुसऱ्या कोणत्याही ज्ञानाची आवश्यकताच नाही. असं सगळ्या ज्ञानातलं श्रेष्ठ ज्ञान प्राप्त करण्यासाठी भगवंत पुढचे अध्याय एकामागून एक सांगतायत. छांदोग्य उपनिषदात एक कथा येते बरं का. कथा खूप मोठी आहे ती काही सगळी इथे सांगत बसत नाही पण आपण त्यातलं मर्म तेवढं पाहू. श्वेतकेतू हा राजकुमार 12व्या वर्षी गुरुकडे गेला आणि त्यांना म्हणाला
तुम्हाला जे जे येतंय ना ते सगळं मला शिकवा. गुरु हो म्हणाले. 12 वर्षांनी तो शिकून परत राजधानीत आला तेव्हा त्याला सगळे वेद, पुराण, सगळी शास्त्र, ब्रह्मसूत्र अगदी सगळं सगळं तोंडपाठ झालेलं होतं. तो विद्वान झाला होता. साहजिकच त्याचं नगरीत भव्य स्वागत झालं, सत्कार झाले. पण महालात आल्यावर त्याचे वडील म्हणजे उदालक ऋषी, हा राजा होता आणि पुढे ते ऋषी झालेले, ते उदास आणि नाराज असे बसलेले दिसले. जेव्हा याने विचारलं तेव्हा ते म्हणाले, तू बरंच काही शिकून आलास खरा, पण तू ते जे ज्ञान मिळवलंयस ना ते ज्ञान मिळवलंस का, की जे शिकल्यावर दुसरं काहीही शिकायची गरज उरत नाही असं ज्ञान तू प्राप्त केलंयस का? आणि असं जर केलं नसशील तर तू परत मुनींकडे जा आणि त्यांना सांग, मला ते ज्ञान द्या, जे जाणल्यावर बाकी काहीही जाणायची गरज नाही. अर्थात श्वेतकेतू परत गुरूंकडे गेला. तिथे तो परत अजून 12 वर्ष शिकला. ते ज्ञानही त्यांनी मिळवलं वगैरे वगैरे, 400 गायी दिल्या वगैरे वगैरे, अशी बरीच मोठी गोष्ट आहे. पण सगळ्यात श्रेष्ठ सिद्धी, परमसिद्धी काय आहे याबद्दल भगवंत अर्जुनाला आता सांगतायत. म्हणजे काय, की जी सिद्धी मिळाल्यावर पुन्हा जन्म नाही आणि प्रलयकाळीची व्याकुळताही अनुभवाला येत नाही, अशी परमसिद्धी मी तुला सांगतो असं भगवंत म्हणतात. आता भगवंत पुढे सांगतात, माझी पत्नी महतब्रह्म ही आहे. महतब्रह्म ही माझी पत्नी आहे. तिच्या ठिकाणी मी गर्भ स्थापन करतो आणि त्यानंतर सगळ्या भूतमात्रांची उत्पत्ती होते. म्हणजे नक्की काय, तर सृष्टीमध्ये नाना प्रकारच्या योनी आहेत, नाना प्रकारची शरीरं जन्माला येतात. त्यांची उत्पत्ती स्थानं 4 प्रकारची आहेत. आपल्याला माहिती आहे काय काय आहे, तर गर्भातून किंवा पोटातून जन्मणारे प्राणी जे असतात त्यांना गर्भज असं म्हणतात किंवा जरायुज सुद्धा म्हणतात. उदाहरणार्थ मनुष्य आहे, रानटी प्राणी वगैरे, हे सगळे काय होतात, गर्भातून निर्माण होतात. दुसऱ्या प्रकारचे जे प्राणी आहेत ते म्हणजे अंडज आहेत, म्हणजे त्यांना अंडज असं म्हणतात. ते अंड्यातून त्यांचा जन्म होतो. ते कुठले, तर पक्षी, सरपटणारे प्राणी वगैरे. तिसरा प्रकार आहे स्वेदज. स्वेद म्हणजे घाम, कफ यातनं निर्माण होणारे जे छोटे कीटक असतात, जसं उआ आहे, लिखा आहे, काही जंतू आहेत असे. चौथं म्हणजे उद्भिज, म्हणजे पृथ्वीला फोडून बाहेर येणारे, म्हणजे झाडं, झुडपं, वेली वगैरे वगैरे. अशा तऱ्हेच्या सगळ्या योनींची बीज, या ज्या सगळ्या प्रकारच्या योनी आहेत त्या सगळ्यांची बीज हा पुरुष म्हणजे आदिपुरुष, आदिमायेच्या म्हणजे प्रकृतीच्या ठिकाणी या योनींचं बीज स्थापन करतो. म्हणजेच ही प्रकृती महतब्रह्म हीच सगळ्या भूतमात्रांची जन्मदात्री आहे, म्हणजे माता आहे. आलं लक्षात? आणि आदिपुरुष हा बीज स्थापन करणारा पिता आहे. याचा अर्थ असा की या आत्मपुरुषाने आपला संकोच करून घेतला. आता ही बायको अचानक कुठनं निर्माण झाली, हे महतब्रह्म कसं काय निर्माण झालं, तर खरं एकच एक होता, एकच एक परमात्मा होता. एकोहम बहुस्याम प्रजायत अशी त्याला स्फुरण झालं आणि त्याचंच पुढे सगळं रूपांतर घडलेलं आहे. तर कसं झालं, तर या आत्मपुरुषाने आपला संकोच करून घेतला आणि हा जो संकोच आहे हीच माया आहे आणि ही माया त्रिगुणात्मक आहे. याच्यात 3 गुण आहेत. ह्या पुरुषाने आपल्या ज्ञानाचा, आपल्या चैतन्याचा, आपल्या मुक्ततेचा, सत्तेचा क्रमसंकोच केला. क्रमसंकोच, हळूहळू, एक 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 पायरी पायरीने, म्हणजे क्रमाक्रमाने संकोच करत गेला आणि त्यामुळे नानाविध योनी निर्माण झाल्या. सर्वात शेवटचा क्रमसंकोच म्हणजे पृथ्वी किंवा दगड हा आहे. अर्थात असा क्रमसंकोच करताना आत्म्याने काही गुण गमावलेत, काही घालवले त्याचे गुण, काही गेलेत जे, तर काही जे गुण आहेत ते नवीन नवीन गुण त्यांनी गमावले पण आहेत. आपलं ज्ञान, अनंतता, चैतन्य हे सगळं त्याने गमावलं. पण असंख्य आकार, असंख्य गुण, रंग, रूप सगळं गमावलं. म्हणजे आता अगदी छोटंसं उदाहरण घ्यायचं तर आधी वाफ असावी, मग त्याचं पाणी व्हावं, ते गोठून त्याचं बर्फ व्हावं तसं, किंवा पातळ तूप थिजावं तसं, तशा तऱ्हेने हे होत गेलं. म्हणजे हे सगळं विश्व निर्माण झालं. कसं, अजून एक उदाहरण देता येतं, म्हणजे कमळाच्या पाकळ्या हळूहळू मिटत जाव्या त्याप्रमाणे चैतन्याचा क्रमसंकोच होतो आणि शेवटची पाकळी मिटली म्हणजे पृथ्वी तत्व निर्माण झालं की हळूहळू पाकळी पाकळी उमलत जावी. त्याप्रमाणे पृथ्वीपासून वनस्पती, कीटक, पशु, पक्षी असा क्रमविकास होत जातो. आपल्याला माहिती आहे की मनुष्य प्राणी अनेक लाखो वर्षानंतर मनुष्य प्राणी निर्माण झाला. पृथ्वी निर्माण झाल्यानंतर
पाणी वगैरे जलचर वगैरे निर्माण झाले आणि कित्येक वर्षांनी मनुष्याचा जन्म झालेला आहे. त्यामुळे ह्या ज्या पाकळ्या मिटलेल्या आहेत त्या हळूहळू उमलत म्हणजे क्रमविकास होत होत विश्व निर्माण झालं. तर असा क्रमसंकोचाच्या आणि विकासाच्या लक्षावधी स्तरांना योनी म्हणतात, म्हणजेच जाती. प्रत्येक भूतमार्थात पदार्थात सत्व रज तमो गुण आहेत. भगवंत म्हणतात याच प्रकृतीतून सत्व रजतम हे गुण निर्माण होतात आणि हे 3 गुण या आत्म्याला म्हणजे चैतन्याला म्हणजे क्षेत्रज्ञाला, आपण मागच्या अध्यायात पाहिले क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, तर या क्षेत्रज्ञाला बंधनात टाकतात म्हणजे शरीराला जखडून ठेवतात. ज्याप्रमाणे आयुर्वेदात कफ पित्त वात असे त्रिदोष असतात की नाही, त्याप्रमाणे सत्व रजतम हे गुण प्रकृतीत भरून राहिले आहेत. अर्थात ते कुठे थोडे कमी आहेत कुठे जास्त आहेत एवढाच फरक आहे. या तिन्हीपासून आत्म्याला आपण वेगळा करू तेव्हाच देहापासून आत्म्याला वेगळं करता येईल. आणि देहापासून आत्म्याला वेगळं काढण्यासाठी म्हणजे हे तिन्ही गुण आपल्याला काय करायला लागतील, तर ते तिन्ही गुण तपासून त्यांना जिंकून घ्यायला लागेल. निग्रहाने एक एक वस्तू जिंकत म्हणजे एक एक गुण जिंकत मुख्य वस्तू म्हणजे आत्म्यापर्यंत पोचायचंय. कारण ह्या म्हणजे अशी कल्पना करा की एखादा दगड आहे आणि त्याला सगळ्या दोऱ्यांनी बांधून टाकलंय, तसं ह्या 3 गुणांनी आत्म्याला शरीरात जखडून टाकलेलं आहे. हे सगळं सोडवत जायचंय म्हणजे हे तिन्ही गुण हळूहळू जिंकून घ्यायचे आणि मगच आपण आत्म्यापर्यंत पोहोचू शकतो. भगवंतांनी ह्या गुणाचं वर्णन करताना पुढे एकेका श्लोकात तिन्ही गुणांचं वैशिष्ट्य सांगितलंय. म्हणजे एका श्लोकात तिन्ही गुण येऊन गेलेत, तर कुठे गुणांसाठी प्रत्येक गुणासाठी वेगवेगळा श्लोक सांगितलाय. पण आपण सोयीसाठी काय करणार आहे, तर प्रत्येक गुण वेगळा घेऊन त्या गुणाबद्दल या अध्यायात भगवंतांनी काय काय म्हटलंय ते पाहूया. म्हणजे प्रत्येक गुण स्वतंत्र नीट समजावून घेऊ. सत्व रज तम यापैकी आधी तमोगुण, रजोगुण टाकून सत्वगुणी व्हायचं, म्हणजे तमोगुण टाकायचा रजोगुण टाकायचा सत्वगुणी व्हायचं. म्हणून आपण आधी समजून कुठला घेणार आहोत, तर तमोगुण, मग रजोगुण आणि त्यानंतर सत्वगुण समजावून घेऊया. आता हा तमोगुण घेऊया समजा पहिल्यांदी. तर तमोगुण कसा आहे, कसं सांगितलं या अध्यायात. स्थिरता म्हणजे गतिशून्यता, ज्ञानशून्यता हे तमोगुणाचं वैशिष्ट्य आहे. तमोगुण हा ज्ञानाला आवरण घालतो, झाकून टाकतो. तो सत्वगुण रजोगुणाला दाबून वाढतो. हे तिन्ही गुण आहेत ना, उरलेल्या 2 गुणांना दाबून वाढतात. म्हणजे तमोगुण हा रजोगुणाला आणि सत्वगुणाला दाबतो आणि वाढतो, तर रजोगुण हा सत्वगुणाला आणि तमोगुणाला दाबून वाढतो आणि सत्वगुण हा रजो आणि तमोगुणाला म्हणजे असे उरलेल्या 2 गुणांना दाबून हे तिसरा गुण वाढत असतो. हा तमोगुण अज्ञानातून निर्माण होतो आणि त्याचं फळ सुद्धा अज्ञान हेच आहे. हा कसा आहे हा सत्वगुण हा तमोगुण, तर हा मोह निर्माण करणारा आहे. आळस प्रमाद निद्रा हे तमोगुणाचं स्वरूप आहे. काही करू नये असं वाटणं, मोह होणं, जे करू नये तेच नेमकं करणं, ह्या वृत्ती तमोगुणामुळे वाढतात. सत्वगुण म्हणजे काय येतात ज्ञान आणि रजोगुण म्हणजे गती. हे 2 गुण तमोगुण दाबून टाकतो. मग आपल्याला वाटेल की मग तमोगुणाचा उपयोग काय आहे, तो काय टाकाऊ आहे का असं आपल्याला वाटेल. पण सगळे देह किंवा स्थूल आकार जे आहेत ते तमोगुणाचं दर्शन आपल्याला घडवतात. तमोगुण नसेल तर आकार दिसणार नाहीत, म्हणजे काही स्थिरच राहणार नाही, एकमेकांना चिकटून राहणार नाही. काही स्थिरता जडता आणि गतिशून्यता यामुळे आकार निर्माण होतो. या तमोगुणांमुळेच म्हणजे घर दार भांडीकुंडी शहर रस्ते सगळं टिकून राहिलेलं आहे. काही स्थिरताच नसती तर आपलं जीवन अवघडच झालं असतं. इथे ज्ञान लोपलेलं असल्यामुळे आपण देऊ त्या आकारात वस्तू राहते. आता ही भांडीकुंडी घ्या, कुठल्याही वस्तू घरातल्या घ्या, आपण जसा आकार दिलेला असतो फॅक्टरीतनं जशी बनून आलेली असते तशीच्या तशी ती राहते आणि ठेवू तिथे राहते. जिथे ठेवू ती अशी हालत नाही, कुठेतरी येऊन बसली आहे, भांडी हल्ली आहेत आणि कुठेतरी येऊन बसलेत अशी आपली ती हालत नाहीत. अज्ञान असतं त्यांच्यामध्ये आणि त्यामुळे ती जिथे ठेवू तिथे राहतात. तमोगुणांमुळे मर्यादा राहते. तमोगुण म्हणजे गती आणि रजोगुण म्हणजे गती आणि गती म्हणजे वाढ. तमोगुण काय दाखवतो तर स्थिरता आणि रजोगुण म्हणजे गती आहे आणि गती म्हणजे काय तर वाढ, सतत बदल, वाढ किंवा झीजही असते. पण तमोगुणांनी रजोगुण दाबला गेला नाही तर सगळं कठीण होऊन बसेल.
कारण झाडं, देह, तोंडातले दात वगैरे आपले वाढतात बघा. लहान असतो तेव्हा लहान असतो देह, मग हळूहळू वाढत जातो. हे जर वाढतच राहिलं तर आहे त्या उंचीची घरं आपल्याला पुरणार नाहीत. दात जर वाढतच राहिले तर फजिती काय होईल? ते तोंडाच्या बाहेर येऊन किती वाढतील. पण ठराविक वाढीनंतर झाडं, आपलं शरीर, दात वगैरे वाढायचे थांबतात. रजोगुणाच्या गतीला तमोगुण दाबून टाकतो, त्यामुळे आकार आणि सौंदर्य पण दिसतं. आता अगदी उदाहरण, आपलं एखादं गोल असं तळ आहे बघा. पाण्याला चारी बाजूनी मर्यादा पडली तर सुंदर गोल आकाराचं तळ दिसतं. पण फक्त निर्जीव वस्तूच म्हणजे तमोगुण असतात असंही मात्र नाही. कारण आपण म्हणतो की पृथ्वी तत्व, दगड, धोंडे अशीच आपण उदाहरणं दिली, ते म्हणजेच काही तमोगुण नाहीये. तर आपल्यात सुद्धा तमोगुण असतो, पशुपक्ष्यात असतो. तर वनस्पती, पशु, पक्षी या योनी तमोगुण प्रधानच असतात. वास्तविक जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तीनही गुण आहेत. पण जो गुण जास्त दिसतो, म्हणजे ज्या गुणाचं प्राधान्य किंवा प्रमाण जास्त दिसतं, तो त्या गोष्टीचा प्रधान गुण आपण मानतो. या अर्थी वनस्पती, प्राणी, पक्षी जरी वाढत असले, त्यांना वावरताना आपण पाहत असलो, म्हणजे त्यांची गती आपण बघतो, म्हणजे त्यांच्यात रजोगुण जरी दिसत असला तरी त्यांचं जीवन ठराविक चाकोरीतून फिरताना दिसतं. म्हणजे गतिमान दिसले तरी त्या गतीतही स्थिरता आहे. निवड, बदल असं काही वेगळं करायची त्यांना इच्छा होत नाही, ते दिसतही नाही. म्हणून ते तमोगुणीच म्हणायचे. तसंच माणसाचंही आहे. काही माणसातही तमोगुण हा प्रधान गुण असू शकतो, म्हणजे असतो. म्हणजे ह्या व्यक्ती सतत आळस, निद्रेत बुडलेल्या असतात. दिवस रात्र झोपा काढायच्या, काही करायचं नाही. कोणी काही काम सांगितलं तर नकार द्यायचा किंवा केलंच पाहिजे का असा विचार करायचा. त्यांना कळत नाही असं मात्र नाही. त्यांना बुद्धीला व्यवस्थित कळतं काय करायला हवं, काय करायला नको, सगळं काही कळतं. पण हे लोक आळसाने आपला सत्वगुण दाबून टाकतात. काम करायला हवं, कसं करायचं ते त्यांना माहीत असतं, पण त्यांच्यातला तमोगुण त्यांना ते तसं करू देत नाही. त्यांना एखादी कला येत असते, पण ती वापरावी, साहित्य आणावं. उदाहरणार्थ चित्रकला आहे समजा, तर आणावे, कागद आणावे, रंग आणावे, 2-4 तास बसून चांगलं चित्र काढावं, रंगवावं असं त्यांना वाटत नाही. असं काही त्यांना वाटत नसल्यामुळे आळसापायी अंगात एखादा चांगला गुण किंवा कला असूनही त्याची अगदी माती ते करून टाकतात. त्यांचं जीवन मग पशुसारखंच होतं. आळस आणि झोपेचा मोह ते टाळू शकत नाहीत. केलंच तर नाईलाजाने काम करतात. त्यांच्यात असलेल्या गुणांचंही मग चीज होत नाही. हा तमोगुण त्यांना अधःपतित करतो. म्हणजे काहीच न करणाऱ्या माणसाचं काय होणार? आळस, निद्रा, मोह याबरोबर प्रमाद हाही तमोगुणाचा स्वभाव आहे. प्रमाद म्हणजे करू नये ते करणं, म्हणजे चोऱ्या करणं, शिव्या देणं, दुर्वर्तन करणं, वेडंवाकडं वागणं, नियम धाब्यावर बसवणं वगैरे, हे सगळे तमोगुणाचे गुण आहेत. म्हणजे तमोगुणी व्यक्तीत हे गुण दिसतात. झोपाळू माणसाचं चित्त कसं असतं तर दक्ष आणि सावध नसतं. त्यामुळे अनावधान उत्पन्न होऊन हातून भलत्याच गोष्टी त्याच्याकडनं घडतात. फार कष्ट न करता भरपूर पैसा मिळवायचा आणि लोळत पडायचं अशी त्यांची स्वप्न असतात. साहजिकच त्यांच्या हातून अनर्थ घडतो. कष्ट न करता पास होऊन जाऊ, कष्ट न करता दुसऱ्याची संपत्ती लुबाडू अशी स्वप्न तमोगुणी पाहतो आणि तसा वागून स्वतःच्या अधःपाताला कारण होतो. का अधःपतित होतात? कारण यांना स्वतःला काही करायचंच नसतं, कष्टच घ्यायचे नसतात आणि कष्ट न घेता स्वस्थ बसून कसं मिळेल, बसल्या जागी आपल्याला कसं मिळेल असाच ते विचार करत असल्यामुळे त्यांचा विचार सुद्धा चुकीच्या दिशेने जातो, योग्य दिशेने जात नाही. ही माणसं कोणी वेगळी असतात असं मात्र नाही. म्हणजे बहुतेक माणसं आळसासाठी उत्सुक असतात. आपल्यात सुद्धा आपण बघितलं तर तमोगुण वावरत असतो. भराभर काम करून पैसे मिळवावे आणि चैनीत जीवन घालवावं किंवा विश्रांती घ्यावी अशी आपल्यापैकी बहुतेकांची स्वप्न असतात. आता पुष्कळ पैसे का मिळवायचे? तर पुढे आराम करता यावा म्हणून. आपली अशी समजूत आहे की म्हातारपणी विश्रांती घ्यावी, म्हणजे आयुष्यभर भरपूर काबाड कष्ट करायचे कशासाठी? तर भरपूर पैसा मिळवायचा उशाशी, तो उशाशी घ्यायचा आणि आराम करायचा. पण ही समजूत फारशी बरोबर नाही. झोप माणसाला हवीच, पण ती शांत, खोल आणि गाढ हवी. झोप हवी आहे, झोपायचंच नाही असा अर्थ नाही आहे त्याचा. आपल्यात झोप येतेच की आपल्याला. विहीर खोल असेल तर पाणी जास्त गोड मिळेल. अर्धा तासच पण मन लावून केलेला अभ्यास हा केव्हाही चांगला असतो की नाही? की चंचल मनाने पुष्कळ तास केलेल्या अभ्यासापेक्षा नक्कीच चांगला असतो, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून खूप लांबलचक झोप ही हितकारक असतेच असं नाही. आता रोग्याचंच घ्या.
रोगी 24 तास अंथरुणात असतो, पण त्याला खरी झोप किती लागते बरं? म्हणून तमोगुण जिंकण्यासाठी झोप जिंकून घ्यायला हवी. शारीरिक कष्ट, परिश्रम करायला हवे. आपलं मन सतत सावध ठेवायला हवं. ते कसं करायचं? तर प्रत्येक कृती, आपण जे जे काम करू, जी कृती करू ती विचारपूर्वक करायची. म्हणजे करण्यापूर्वी विचार करायचा, कृतीच्या आधी विचार करायचा, ती करत असताना तिचा विचार करायचा. म्हणजे आपण काम करत असताना काहीतरी तिसऱ्याच विचारात घडून नाही जायचं, तर वर्तमानात राहायचं. ती कृती करताना त्याचा विचार करायचा आणि कृती झाल्यावरही विचार करायचा. मग अनावधानतेचा हा जो रोग आहे तो दूर होतो. शिवाय दिवसा बुद्धी आणि शरीर न वापरणं म्हणजे झोप घेणंच आहे. म्हणजे तुम्ही अगदी आडवे होऊन झोपाल असं नाही, पण बुद्धी आणि शरीर दोन्ही नाही वापरायचं. मग झोपेच्या वेळी बुद्धी विचार करत हिंडत बसते आणि शरीरालाही निद्रा सुख मिळत नाही. म्हणून क्षणाक्षणाचा हिशोब ठेवायचा. आळसाला मध्ये शिरायला वावच द्यायचा नाही. शरीर श्रमात गेलेला वेळ काही वाया जात नाही. त्याचा मोबदला म्हणून उत्तम आरोग्य मिळतं. बुद्धी सतेज होते, तीव्र आणि शुद्ध होते. या शारीरिक आरोग्याचा मनावरही सकारात्मक परिणाम होतो. म्हणजे शारीरिक आरोग्य कधी मिळेल? तर चांगलं हालचाल केली तर. भगवंत म्हणतात, आळशी, सदोदित झोप घेणाऱ्या, झोपेचा विचार करणाऱ्या तमोगुणी व्यक्तीला पुढचा जन्म मूढ योनीचा मिळतो. मूढ योनी म्हणजे काय? तर पशु, पक्षी वगैरे. आयुष्यभर जर शरीराला, मनाला, बुद्धीला आळसाने गंजून टाकलं अगदी, तर त्या व्यक्तीला पुढचा जन्म सुद्धा अजगराचाच येणार की. भगवंत म्हणतात, कारण तेच संस्कार घेऊन त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. हे झालं तमोगुणाचं वर्णन. आता आपण रजोगुण बघूया, तो कसा असतो. तर रजोगुण हा तमोगुणाचं अगदी दुसरं टोक आहे. तमोगुण म्हणजे स्थिरता, जडता, तर रजोगुण म्हणजे चंचलता आणि गतिमानता. अतोनात महत्वाकांक्षा, प्रसिद्धीची हाव, कीर्तीची, भोगाची लालसा ही रजोगुणाची वैशिष्ट्ये आहेत. रजोगुणाची वाढ सत्व आणि तमोगुणांना दाबून होते. रजोगुण कर्म करायला प्रवृत्त करतो. म्हणजे तो स्वस्थ बसू देत नाही माणसाला, हा कर्म करायला प्रवृत्त करतो. हा अतिशय आकर्षक असतो, अतिशय. आणि त्यामुळे कधीही न भागणारी तहान म्हणजे तृष्णा आणि आसक्ती निर्माण होते. सारखं चुळबुळ करत राहतो माणूस, काय करून काय नको, कुठनं पैसा आणू, कुठनं मिळवू, असं. रजोगुण वाढला की कर्म करण्यासाठी माणूस उतावळा होतो, त्याची वृत्ती अनावर होते, मनाची चंचलता आणि लालसा वाढते, लोभ वाढतो. तमोगुणी लोकांचं अधःपतन होतं, तर रजोगुणी मनुष्य मध्येच राहतो. म्हणजे त्याचं अधःपतन होत नाही, कारण तो कार्यरत असतो ना सारखा. म्हणजे कर्मात आसक्ती असणाऱ्या लोकातच त्यांना नवा जन्म मिळतो. हा रजोगुण सत्वगुणाला दाबून वाढतो. म्हणजे ज्ञान आणि स्थिरता प्रकट होत नाही, फक्त गती प्रकट होते. विश्वात रजोगुणाचं कार्य कसं दिसतं आपल्याला? म्हणजे हे शरीर माणसाचं झालं, पण विश्वात कसं दिसतं तर तमोगुणामुळे जे आकार आपल्याला दिसतात ते आकार सतत बदलत असतात. म्हणजे दगड जरी आपण तमोगुणी म्हटला तरी वर्षानुवर्ष तसा जरी दिसत असला तरी त्याचीही सतत झीज होत असते. पृथ्वी कशी आहे आपल्याला फिरताना जाणवते का? नाही, ती सतत फिरते आहे. आत्ताचा ताजा पदार्थ उद्या शिळा होतो, खराब होतो. मनुष्य लहानाचा मोठा होतो, म्हणजे तरुण होतो, वृद्ध होतो. हा सगळा रजोगुणाचा प्रभाव आहे. जगत याचा अर्थच ते गतिमान, जे गतिमान आहे ते. गंगा उगम पावल्यापासून पूर्ण बदलली आहे. तिचं सुरुवातीचं पाणी कधीच समुद्राला मिळालेलं आहे, पण आपल्याला मात्र वाटतं की तीच गंगा वर्षानुवर्ष वाहते आहे. बघा, विचार करा, दर क्षणाला तिच्यात थेंबाथेंबाने नवी पाण्याची भर पडते आहे. डोंगर, पर्वत झिजता आहेत, झाडावर नवी पालवी येते, जीर्ण पानं गळून पडतात. आपल्याला मात्र वाटतं की वर्षानुवर्ष झाड उभं आहे. चाक असं समजा असतं, ते वेगाने फिरलं की स्थिर आहे असं वाटतं की नाही, तसंच ते. या गतिमानतेचा परिणाम स्थिरतेच्या आभासात होतो. रजोगुणी माणूस कसा असतो? तो कधी स्वस्थ बसणार नाही. हा माणूस सतत काम करत राहतो. तो जे काम करतो ते सात्विक आहे असा आभास मात्र निर्माण करतो. कसा असतो बघा तो? रजोगुणी व्यक्ती स्वतःला सात्विक आणि श्रेष्ठ मानते. अशी व्यक्ती आठवड्यातल्या 7 वारी 7 वेगवेगळ्या देवळात जाईल. गणपतीला 21 प्रदक्षिणा घालण्याच्या ऐवजी 21 गणपतीला जाईल. ह्या त्यांच्या क्रिया भक्ती दाखवणाऱ्या आहेत असं बाकीच्यांना वाटतं की हा देवळात जातो रोज, तरी त्यात भाबडेपणा किंवा चांचल्य असतं. एकच काम किंवा मोठं काम घेऊन पुष्कळ वर्ष ते नेटाने करणं त्याला काही जमत नाही. धरसोड वृत्ती हा रजोगुणाचा स्वभाव आहे.
आपण आहोत तिथेच राहावं असं रजोगुणी व्यक्तीला कधीही वाटत नाही आणि त्यामुळे अचाट साहस करावं. कमी वेळात अमुक इतक्या इडल्या खाल्ल्या, इतक्या मिरच्यात चावून खाल्ल्या, नागांच्या सहवासात काही तास काढले, उंच कड्यावरून झेप घेतली, यासारख्या गोष्टी करून त्यांना काहीही करून प्रसिद्धी मिळवायची असते. कीर्ती भयंकर असते यांना. असं कीर्ती मिळवायची हाव असते, पैसा मिळवायची हाव असते. या सगळ्या कर्मशीलतेमध्ये जरासा सुद्धा सत्वगुण नसतो. कोणाचं भलं होणार नसतं. त्यांचा हेतू एकच, काहीतरी अचाट करायचं. ह्या व्यक्ती कर्मशील असल्यामुळे चालणाऱ्याचं भाग्यही चालतं असं म्हणतात की नाही, त्या नयाने त्यांना भोगही पुष्कळ भोगायला मिळतात. पण त्यांचा लोभ मात्र वाढत जातो. म्हणजे भोग मिळाले म्हणून ते सुखी, समाधानी, शांत असे सत्वगुणी होतात का? तर नाही. कितीही मिळालं तरी अजून अजून हवं, अधिक अधिक हवं असंच त्यांना सतत वाटत राहतं. त्यांना तृप्ती, समाधान माहीतच नसतं. कधीही शांत न होणारी तृष्णा हेच अशा व्यक्तींचं जीवन असतं. घरं तर घरच घेत राहतील, एकामागून एक गाड्या घेतील. त्यांचा लोभ हा आग शांत करण्यासाठी आगीत तेल ओतल्यासारखा वाढत राहतो. रजोगुण आकर्षण स्वरूप आहे. तो सत्वगुणालाही कामतृप्तीसाठी राबवतो. म्हणजे त्याला ज्ञान हवं असतं, पण ते वेगवेगळे भोग मिळावेत म्हणून. म्हणजे खूप वाचत सुटतील, खूप ज्ञान मिळवतील, पण त्यात सुद्धा त्यांना काहीतरी स्वार्थ असतो दडलेला. रजोगुणामुळे मनुष्य तमोगुणी पशु राहिला नाही तरी ज्ञानाच्या पातळीवरचा तृप्त, समाधानी असा देवही तो होऊ शकत नाही. म्हणजे अगदी पशु म्हणजे अगदी खालच्या पातळीला जात नाही, तसा त्याचा उंचही होत नाही तो. त्याच्या मनातल्या भोगवासना एखाद्या उधळलेल्या, मार्ग चुकलेल्या घोड्यासारख्या धावतच असतात. मागे बघा 3ऱ्या अध्यायात भगवंतांनी वर्णन केलं आहे की काम, क्रोध हे रजोगुणापासून उत्पन्न होणारे अति खादाड आणि अति पापी असे माणसाचे शत्रू आहेत. आणि भोगवासना रजोगुणी मनुष्याला पशुपेक्षाही नीच बनवते. रजोगुणाचं मोठं मनोहर रूप म्हणजे अहंकार. या अहंकाराचं स्वतःवर फार प्रेम असतं. पशूंना तहान भागवायला पाणी पुरतं. म्हणजे पशुपक्षी तमोगुणी आपण का म्हणतो, तर त्यांना फक्त पाणी पुरतं. ते ठराविक चारा, ठराविक गोष्टी खातात. पण मनुष्य पाणी, चहा, सरबत, दारू अशी अनेक पेय तयार करतो. अगदी तहान भागवण्यास म्हणजे आपली तहान भागवण्यासाठी तो वाटेल ते करतो. आणि अजूनही आपण बघतोय की नवीन नवीन पेय येताच आहेत. ती संख्या आपली वाढतेच आहे. हा काम चित्रपट म्हणजे किंवा संगीत किंवा खाद्यपदार्थ, साहित्य, सहली अशी शेकडो रूपं घेतो. हा रजोगुण माणसाच्या मन, बुद्धी आणि अहंकारात भरून राहतो आणि तोच मनुष्याला शरीराशी जखडून ठेवतो. या रजोगुणामुळे मनुष्य इंद्रिय पातळीवरच राहतो. त्याचे विचार, आचार सगळे इंद्रियांचे लाड पुरवण्यातच खर्च होतात. हा कमालीचा स्वार्थी असतो. समाजकार्य केलं तरी माझं नाव कसं झळकेल, मला मान कसा मिळेल, ह्यातच सगळी बुद्धी खर्च होते. समाजाचं हित, सुधारणा वगैरे गोष्टी त्याला महत्त्वाच्या वाटत नाहीत. शिवाय एका ठिकाणी काम केल्यावर चटकन फळ त्याचं मिळालं नाही किंवा प्रसिद्धी मिळाली नाही किंवा पैसा यापैकी काही मिळालं नाही किंवा मिळतंय असं दिसलं नाही की ते काम अर्धवट टाकून तो लगेच दुसरीकडे वळतो. हाच तो रजोगुण. असा मनुष्य अधपतित होत नसला तरी त्याचा उद्धारही होत नाही. त्याचं सामर्थ्य आणि मर्यादा सगळं रजोगुणातच राहून जातं. मग मृत्यूनंतर अशा मनुष्याचा जन्म राब राबणाऱ्या माणसात किंवा अगदी दाणा टिपणाऱ्या पक्ष्यांच्या योनीत होतो. अशी माणसं रजोगुणातच जन्मतात, अशी त्या गुणातच वावरतात आणि मरणानंतर परत रजोगुणी म्हणून जन्म घेतात. नीट विचार केला ना आपण तर आपल्याला असं दिसतं की बहुतेक आपण जी सगळी माणसं आहोत ना ती सगळी रजोगुणीच आहोत. मग असं जर आहे तर हा रजोगुण घालवायचा कसा, आपण आपलं कल्याण कसं करून घ्यायचं, आणि जर आपलं जर कल्याण करून घ्यायचं असेल आणि त्यातनं बाहेर पडायचं असेल तर त्याच्यासाठी काही उपाय आहे की नाही? आहे ना. मग त्यासाठी माणसाने आपल्याला स्वधर्मात म्हणजे स्वकर्मात मग्न व्हायला हवं. म्हणजे मग रजोगुण फिका पडत जातो. चित्त एकाग्र व्हायला लागतं. म्हणजे एकच 10 गोष्टी 100 करण्यापेक्षा आपल्या ज्या स्वभावतः किंवा जे स्वाभाविक असं जे कर्म आपल्याकडे चालून आलेलं आहे, आपला जो पिंड आहे त्याप्रमाणे जर करत राहिलं तर चित्त एकाग्र व्हायला लागतं. स्वधर्मात निरासक्त होऊन मनापासून समाधानाने कर्म करत राहिलं तर रजोगुणाचा जोरच जिरून जातो. चंचलत्वाची नांगी मोडली जाते, अगदी ठेचली जाते. चित्त शुद्ध व्हायला लागलं की आंतरिक समाधान वाटायला लागतं म्हणजे असं, आणि मन सदा आनंदी तृप्त राहून उगीच पळत्याच्या मागे लागत नाही.
स्वधर्माचरण म्हणजे इतर नाना कर्मांचा त्याग करणं आहे खरं. गीतेतला जो कर्मयोग आहे तो हाच या रजोगुणावर तोडगा आहे. रजोगुणाचं कसं असतं की पर्वताच्या माथ्यावर पाणी पडलं की नाही, पावसाचं पाणी पडलं आणि जर ते वेगवेगळ्या दिशांनी चहूबाजूनी वाहून गेलं तर त्या पाण्याचा काही उपयोग होत नाही, सगळं पाणी वाया जातं. पण ते जर एका दिशेने वाहिलं तर त्याच पाण्याची नदी होते आणि नदीचा उपयोग किती होतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तसंच आपली शक्ती बुद्धी खूप वेगवेगळ्या उद्योगात न दवडता एका स्वधर्माकडे लावली तर केवढं तरी मोठं कार्य आपल्या हातून घडू शकतं. इतकंच नाही तर मनातले चित्तातले मळ धुतले जाऊन अंतःकरण शुद्ध आणि स्वच्छ होतं आणि मग याच चित्तात आत्मदर्शन होतं. पातंजल मुनीने योगाची व्याख्याच अशी केली आहे की योगच चित्तवृत्ती निरोधः अशी केली आहे. म्हणजे काय, चित्ताच्या ज्या वेगवेगळ्या वृत्ती उठतात, चित्तातनं वेगवेगळ्या वृत्ती उठत असतात, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सांगितल्या आहेत, तो काही आत्ताचा विषय नाही. त्याचा निरोध म्हणजे योग. अशा निरुद्ध चित्तात आत्मदर्शन घडतं आणि हेच मनुष्य जन्माचं अंतिम ध्येय आहे. हा झाला रजोगुण. आता तिसरा गुण जो आहे तो म्हणजे सत्वगुण, तो पाहूया. इतर सगळ्यांपेक्षा ईश्वरावर जास्ती प्रेम असणं, 4 लोकांसारखा संसार सांभाळणं आणि मनात सतत विवेक जागा ठेवणं, म्हणजे संसार तर सांभाळतात पण विवेक जागा ठेवायचा म्हणजे सत्वगुण. जो गुण परमार्थाची आवड निर्माण करतो, आत्मतत्वाची गोडी निर्माण करतो आणि मनुष्याला परोपकारी बनवतो, तो सत्वगुण. समर्थ रामदासांनी दासबोधात सत्वगुणाचं वर्णन करताना म्हटलंय की दुसऱ्याला दुःख झालं की ज्याला दुःख होतं. सर्वसाधारण माणसाचा स्वभाव काय असतो, तो मत्सरी असतो. दुसऱ्याचं दुःख पाहून मनात गुदगुल्या होतात, आनंद होतो. पण ज्या माणसाला दुसऱ्याला दुःख झालं की त्याला दुःख होतं, दुसऱ्याला संतोष झाला की ज्याला सुख वाटतं आणि वैराग्य पाहून ज्याला आनंद होतो, तो सत्वगुण, असं समर्थ रामदासांनी दासबोधात वर्णन केलेलं आहे. भगवंत म्हणतात सत्वगुण हा रजोगुण आणि तमोगुणाला दाबून वाढतो. पण सत्वगुण वाटतं तितकं सोपं नाही. रजतम गुणांवर विजय मिळवावा लागतो त्याच्यासाठी आणि इंद्रिय आणि मनाच्या संयमाचा पुष्कळ काळ अभ्यास करावा लागतो. कारण त्याशिवाय रज आणि तमोगुण दाबले कसे जाणार. म्हणजे खरं तर सत्वगुण वाढण्यासाठी तपस्याच करावी लागते. रजतम गुणाचा मोह इतका जबरदस्त असतो की आपलं काही चुकलं आहे असं माणसाला वाटतच नाही. तरुणपणी बघा, अशा भरात आपण कामं करत राहतो. सत्वगुण वाढत असताना पुष्कळसे लोक सत्वगुणाच्या आभासातच जगत असतात. म्हणजे सत्वगुण आपण वाढवतोय असं जर मनात ठरवलं तर असं वाटतं की आपण आता सत्वगुणी झालेलो आहोत. एका विशिष्ट टप्प्यावर असं वाटायला लागतं आपण किती सत्वगुणी आहोत. पण तो सगळा आभास असतो. म्हणजे खरं तर ते असतात रजोगुणीच, पण वरवर पाहायला गेलं तर त्यांचं वागणं अगदी सात्विक सरळ वाटतं. पण खऱ्या सत्वशील सज्जन व्यक्तीच्या किंवा संतांच्या गुरुच्या सहवासाने मात्र एकदम क्रांती घडून येते. म्हणून सत्संगाला फार महत्त्व आहे आपल्याकडे. तर काही वेळेला आयुष्यात काही धक्कादायक गोष्टी घडतात आणि मग मनुष्य बदलूनच जातो. तसंच भगवंत म्हणतात सुकृताचं फळ सात्विक आणि निर्मळ असतं. आता हे सुकृत म्हणजे काय, तर सत्कर्म. ही सत्कर्म कशी हवीत किंवा कोणत्या प्रकारची असतात. एक म्हणजे आपलंच अंतरंग शोधायचं. एक कर्म करायचं काय, तर आपलं अंतरंग शोधायचं. आणि दुसरं जे बहिरंग सुकृत आहे ते म्हणजे निरहंकार वृत्तीने केलेलं निष्काम स्वधर्माचं आचरण. या दोन्हींनी चित्त शुद्ध होतं. भगवंत म्हणतात ज्यावेळी सत्वगुण वाढतो त्यावेळी सगळ्या इंद्रियात प्रकाश फाकतो. सगळ्या इंद्रियात प्रकाश फाकतो असं भगवंत म्हणतात. म्हणजे नक्की काय, आपला जो अहंकार आहे ना, तो सुद्धा सात्विक, राजस आणि तामस अशा 3 प्रकारचा आहे. जेव्हा आपला अहंकार इंद्रियांच्या पातळीवरच्या सुखात रमतो, इंद्रियांमध्येच रमतो किंवा त्यांच्या सुखातच रमतो, त्यावेळी तो तमोगुणी असतो. उदाहरण द्यायचं झालं तर मला गोड फार आवडतं, मला अमुक कलाकाराचेच चित्रपट आवडतात, मला निसर्ग सहली खूप आवडतात, मला अमुक आवडतं, मला तमुक आवडतं. म्हणजे स्वतःभोवतीच फिरलंय आणि इंद्रियांचे चोचले पुरवले जात आहेत वगैरे. जेव्हा अहंकार शरीराला कोणत्या ना कोणत्या कार्यात राबवतो तेव्हा तो राजसिक असतो. उदाहरणार्थ मला पैसा मिळवण्यासाठी खूप राबलं पाहिजे, साहेबांची खुशमस्करी करीन तर मला प्रमोशन मिळेल, डोळ्यात तेल घालून शेअर्सचे व्यवहार करीन तर भरपूर पैसा मिळेल, साधन संपत्ती गोळा करीन वगैरे वगैरे. ही जी स्वप्न आहेत, हे जे वावरण आहे, कामाला लागणं आहे, हे सगळं. पण ज्या वेळेला अहंकारातून आत्म्याचा प्रकाश पसरतो त्यावेळेला तो सात्विक अहंकार असतो. हा प्रकाश म्हणजे काय,
तर ज्ञानमयता, एकात्मता, व्यापकता आणि परिपूर्ण आनंद हाच आत्म्याचा प्रकाश आहे. अशा वेळी इंद्रिय सुद्धा ज्ञानप्रकाशाने उजळून निघतात. मग अशा वेळी आपल्या सुखापेक्षा शास्त्रशुद्ध विचार जास्त महत्त्वाचे आणि स्वार्थापेक्षा लोककल्याणाचा विचार अगदी सहजच सुरू होतो या माणसाचा. या सत्वगुणांनी शारीरिक आणि मानसिकही स्वास्थ्य मिळतं. मन सदा प्रसन्न आणि उत्साही राहतं. अशा व्यक्ती अगदी सहजच हसतमुख असतात. अर्थात त्यांची सामाजिक म्हणा किंवा आर्थिक स्थिती काहीही असते बरं का. म्हणजे ते काय सगळेच नेहमी श्रीमंत असतात, खूप सुखात असतात असं नाही. त्यांच्यावरही दुःखाचे हल्ले येतातच की. आपण संत बघतो, संतांना किती संकटांना तोंड द्यायला लागलं. तर असं कुठली आर्थिक परिस्थिती सुद्धा कुठली असते, सामाजिक कुठली असते, तरी त्यांची आध्यात्मिक पातळी उच्च असते. आणि अशा लोकांना मृत्यूनंतरही उत्तम लोक मिळतो. उदाहरण द्यायचं झालं म्हणजे अशा सात्विक माणसांची उदाहरण द्यायची झाली तर आपल्याला कितीतरी नावं आहेत. विवेकानंद आहेत, रामकृष्ण परमहंस आहे, योगी अरविंद आहे, शिवाजी महाराज आहेत, माधवराव पेशवे, असे कितीतरी. यांना हे जन्म त्यांच्या आधीच्या जन्माच्या पुण्याईतून मिळालेले आहेत. म्हणजे आधी ते भरपूर सत्वगुणी असतील म्हणून जन्म झाला. म्हणजे पूर्ण जर आत्मज्ञान झालं असतं तर त्यांना मुक्तीच मिळाली असती. पण पुन्हा जन्म आला याचा अर्थ मागचा जन्म त्यांनी भरपूर सत्वगुणात काढलेला आहे आणि त्यामुळे अशा पूर्ण सत्वगुणी ज्या व्यक्ती आहेत त्यांना हे जन्म मिळालेले आहेत. सत्वगुण म्हणजे चित्ताची शुद्धता. एखाद्या कंदिलातल्या ज्योतीचा प्रकाश स्वच्छ आणि भरपूर पडायला हवा असेल तर आतली काजळी पुसून टाकावी लागते. काचेवर बसलेली धूळ पुसून काच स्वच्छ चकचकीत करावी लागते. म्हणजे काजळी आतनं पुसून घेतली, बाहेर बसलेली धूळ पुसून घेतली, तेव्हा काय होतं, आतल्या ज्योतीचा स्वच्छ आणि भरपूर प्रकाश बाहेर पडतो. तसंच आत्म्याच्या ज्योतीभोवती तमोगुणाची जी धरलेली काजळी असते ती काढून टाकावी लागते. तमोगुणाची काजळी असते, झाकून टाकतं. म्हणतोय ना, तमोगुण हा काय करतो तर ज्ञानाला आच्छादित करतो, हे आपण पाहिलंय मगाशी. तर ती काजळी काढून टाकावी लागते. नंतर रजोगुणाची धूळ साफ केली की आता फक्त सत्वगुणाची शुद्ध स्वच्छ चकचकीत कास तेवढी राहते आणि त्यातनं भरपूर प्रकाश आपल्याला दिसतो. पण आपल्याला तर त्रिगुणांच्या पलीकडे जायचंय. मग आता काय उरलं तर सत्वगुण. मग ती काय आता काचच उरली आहे, ती स्वच्छ आहे, मग ती काय फोडायची का तर नाही. कारण काच फोडली तर आत्मज्योतीचं म्हणजे दिव्याचं कार्य काही होणार नाही. रजतम गुणाचा उच्छेदच करावा लागतो. म्हणजे ते तर काढूनच टाकायला लागतात. पण सत्वगुणाची गोष्ट थोडीशी वेगळी आहे. सत्वगुणाचं काय होतं तर अभिमान जडतो. मी सत्वगुणी आहे, मी स्वधर्माचे आचरण करतो, माझं सगळं काम वागणं सगळं आचरण अगदी आदर्शवत आहे. एवढंच नाही तर लोक मला मानतात, माझा सत्कार करतात, माझ्या पाया पडतात वगैरे वगैरे. हा सत्वगुणाचा अभिमान शुद्ध स्वरूपाच्या आत्म्याला खाली पाडतो. म्हणजे त्या शुद्ध स्वरूपापासून आत्म्याला खाली पाडतो आणि अगदी नकळत सत्वगुणाच्या व्यक्तीच्या चित्तात शिरकाव करतो. म्हणूनच ती जी चकचकीत काच होती की नाही, ती चकचकीत काच न फोडता या सत्वगुणांनी डोळे दिपून जाऊ नयेत म्हणून, म्हणजे काय, लोकांनी जो वर चढवून ठेवलेला आहे, पाया पडतायत, मान देतायत, ते आपल्यात शिरून आपल्याला अभिमान वाटू नये, आपल्याला गर्व वाटू नये म्हणून कागदाचा तुकडा आत धरतो की नाही आपल्या डोळ्यासमोर, त्याचा आडोसा घ्यायला लागतो. तसा आडोसा घ्यायचा. सत्वगुण जर जिंकायचा असेल तर त्याबद्दलचा अभिमान, त्याबद्दलची आसक्ती दूर करायची. या सत्वगुणाकडून कामं अगदी युक्तीने आणि जपून करून घ्यायची आणि त्या सत्वगुणाला निरहंकारी बनवायचं. पण हा मग अहंकार घालवायचा कसा? कारण हा अहंकार अगदी हळूच शिरतो. त्या व्यक्तीच्या अगदी नकळत तो हळूच असा शिरतो. त्याला एक उपाय आहे. हा अहंकार कसा घालवायचा तर हा अहंकार सतत तेच म्हणजे सत्वगुणाचीच कार्य करून घालवता येतो. आपण कधीतरीच किंवा अधूनमधून चांगलं किंवा लोककल्याणाचं काम केलं तर त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटतो आणि आपण ते ज्याला त्याला सांगत सुटतो. म्हणजे कधीतरीच एखाद्याला मदत केली तर आपण किती लोकांना किती वेळा सांगू, काही सांगता येत नाही, सारखं सांगत बसतो. पण ते जर नेहमीच केलं म्हणजे आपला तो स्वभावच बनला, ते जर आपण तर त्यात आपल्याला काही विशेष वाटेनासं होतं. आता बघा ना, आपण रोज झोपतो, हे काही दुसऱ्याला सांगत बसत नाही. पण एखादी व्यक्ती, आजारी व्यक्ती असेल, अंथरुणावर खिळलेली, अशी 24 तास झोपलेली व्यक्ती असते, ती व्यक्ती रात्रीत शांत झोप लागली, समजा एखाद दिवशी तिला जरी ती शांत झोप लागली तरी ती सांगत बसते, मला काल छान झोप लागली बाबा. त्यांना ते महत्त्वाचं वाटतं कारण त्यांना गाढ आणि शांत झोपच लागत नाही
आणि त्यामुळे ते महत्त्वाचं वाटतं. स्वाभाविक गोष्टीचं आपल्याला अप्रूप वाटत नाही, म्हणून सत्कृत्य स्वाभाविक करून टाकायचं, म्हणजे नेहमीच करायचं. ही सत्वगुण जिंकायची युक्ती आहे. सत्कर्म निरहंकारी सहज घडलं पाहिजे, हाच प्रयत्न करायचा. दुसरी युक्ती म्हणजे सत्वगुणाची आसक्ती सुद्धा सोडायची. आसक्ती सोडायची. म्हणजे अहंकारात आपण म्हणलो, अहंकार वेगळा आणि आसक्ती वेगळी. श्वासोश्वासासारखं सत्कर्म सहज घडतंय असं व्हायला हवं. पण आता हा जो श्वासोश्वास आहे हा सहज घडतोय, म्हणजे सहज घडतोय, तो स्वभाव झालाय, म्हणजे त्याचा काही अहंकार नाहीये. पण हा श्वास रोखून धरा बरं 5 मिनिटं, आपला जीव तडफळेल, तळमळेल, जीव गुदमरेल. तसंच या सत्कर्माची आसक्ती वाटायला नको. कारण जर आपण सत्कर्म रोज करतोय पण आता एखाद दिवशी नाही केलं तर त्याची आसक्ती वाटायला नको. दुसरा करतोय तर ते ओरबाडून घ्यायचं, नाही तर दुसऱ्यानेही काम केलेलं आपण बळबळ स्वतःच करूया, मीच ते करू शकेन, मीच करणार, असा अट्टहास केला जातो या सत्वगुणी व्यक्तींकडनं. आणि म्हणून तो अट्टहास सोडायचा. तसंच होतं काय की अशी सत्कर्म केली की फळाच्या रूपाने काही सिद्धी अंगात यायला लागतात. म्हणजे चांगलं जर कार्य केलं तर त्याची फळं मिळतातच की. अंगात सिद्धी यायला लागतात, कीर्ती मिळते. पण अशी फळं ही ईश्वरार्पण करायला हवीत. हे उपाय चाललेत सत्वगुण सोडायचे. या फळांच्या बाबतीत तटस्थ राहायला हवं. या उपायाने सत्वगुण जिंकून घेता येतो. 3ही गुण माणसात कमी जास्त प्रमाणात असतातच. या 3 गुणामुळे मूळचा स्वतंत्र असलेला आत्मा शरीराशी जकडला जातो. या गुणांमुळे तो शरीराला बांधला जातो. आळस, मोह, प्रमाद या तमोगुणामुळे, कर्मातली आणि भोगातली आसक्ती आणि ज्ञानाचा अभिमान या सत्वगुणामुळे, आणि मूळचा स्वतंत्र असलेला हा जो आत्मा आहे तो बांधला जातो. तुकाराम महाराज काय म्हणतात माहिती का? तुकाराम महाराजांना विचारलं तर ते म्हणतात, मुक्त कासया म्हणावे, बंधनची नाही ठावे. मुक्त कासया म्हणावे म्हणतात त्याला. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला रस्त्यात समजा एखाद्याने विचारलं, काय तुरुंगातून आत्ताच सुटून आलात का? आपण हो म्हणू तर कालपर्यंत आपण तुरुंगात होतो असा त्याचा अर्थ होईल, आणि नाही म्हणू तर अजून तुरुंगातच आहोत असा अर्थ होईल. आपण म्हणू, अहो मी तुरुंगात कधी गेलोच नाही. तसंच तुकाराम महाराज म्हणतात, मी मुक्त झालो असं कसं म्हणू, मला बंधन माहिती नाही. मुक्त कासया म्हणावे, बंधनाची नाही ठावे, असं तुकाराम महाराज म्हणतात. मी त्रिगुणांच्या पलीकडे पोचलेलो आहे. आत्म्याची सत्व रज तम ही बंधनं गळून पडली आहेत. भगवंत म्हणतात, ज्यावेळी द्रष्टा म्हणजे आत्मा हा या 3 गुणांखेरीज दुसरा कोणी करता नाही असं पाहतो, म्हणजे हे 3 गुणच करता आहेत, तेच सगळं कार्य घडवून आणत आहेत आणि आपण त्या गुणांच्या पलीकडे आहोत असं तो जेव्हा जाणतो तेव्हा भगवत भावाला प्राप्त होतो. आणि हे 3ही गुण ओलांडून जन्म, मृत्यू, जरा, दुःख या सगळ्यातून मुक्त होतो आणि अमृतपान करतो असं भगवंत सांगतायत. म्हणजे गुणातीत जो होतो, गुणांच्या पलीकडे जो जातो तो अमृतपान करतो. आध्यात्मिक दृष्ट्या भगवंताचं सांगणं असं आहे की जीवनात त्रिगुणच कार्य करत असतात, म्हणजे त्यांचीच कार्य सगळी चाललेली आहेत. आपण त्यांचे फक्त द्रष्टे म्हणजे साक्षी झालो की सगळं त्रिगुणांचं कार्य चाललं आहे हे आपल्याला लक्षात येतं. आपल्या अगदी रोजच्या कामातही कधी कधी खूप उत्साह येतो बघा. आपण स्वतःकडे जरा लक्ष द्यावं. आपल्याला उगीच खूप उत्साह येतो, खूप काही करावंसं वाटतं, तर कधी कधी खूप मरगळ येते, काही करू नये असं वाटतं. कधी स्वार्थीपणा मनात भरून राहतो, आपलं सगळं खरं, आपलं सगळं सुख आपण ओरबाडून घ्यावं, दुसऱ्याचा विचारही करू नये, गेले उडत सगळे लोक असं वाटतं. तर कधी दुसऱ्याविषयी सहानुभूती वाटते, मदत करावीशी वाटते, स्वार्थ सोडून मन मोठं करावंसं वाटतं, अगदी आनंदी समाधानी वृत्ती जागृत होते. हा सगळा सत्व रजतम गुणांचाच खेळ चाललेला आहे. तो आपल्या लक्षात यायला हवा. तो जाणवला, लक्षात आला की अहंकार बाजूला पडतो. असा साक्षीभाव प्रयत्नपूर्वक विकसित केला की आपोआपच मनुष्य त्रिगुणांच्या पलीकडे जातो. आणि त्रिगुणातीत होणं म्हणजेच आत्मभावावर स्थिर होणं. म्हणजे सूर्य जसा संपूर्ण जगाचा साक्षी आहे की नाही, त्याच्यामुळे सगळं जग चालतंय, जिवंत राहतं. वास्तविक तो स्वतः काही करतच नाहीये. त्याच्या ऊर्जेमुळे माणसं, पशुपक्षी, निसर्ग तगून राहतात, वाढतात. तसंच आपणही कर्माचे प्रेरक आहोत, करते नाही, अशा अनुभवावर स्थिर होणं हाच भगवत भाव आहे. आणि असा भगवत भावाचा अनुभव आला की भगवंत काय म्हणतात की जन्म, मृत्यू, जरा आणि दुःख ही आपली नाही आहेत, तर ती प्रकृतीचीच आहेत. म्हणजे आपल्याला जे काय अनुभव येतात ते सगळे प्रकृतीला येत आहेत, आपल्या शरीराला येतात असं मानायचं.
आपण त्यातून मुक्त आहोत, आपण अमृत आहोत याचा अनुभव त्याला आपोआप येतो. गीतेत वेगवेगळ्या अध्यायात वेगवेगळे आदर्श व्यक्तिमत्व आपण आतापर्यंत पाहिलेली आहेत. ती व्यक्तिमत्व आध्यात्मिक विकासाच्या वेगवेगळ्या पायऱ्यांवर आहेत. म्हणजे प्रत्येक पायरीवर एक एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्याला येऊन भेटतंय. जसं स्थितप्रज्ञ म्हणजे काय, तर बुद्धीची स्थिरता आणि निष्कलंकता, हे आपण दुसऱ्या अध्यायात पाहिलंय बघा, त्याचे सगळे गुण पाहिलेत. आदर्श व्यक्तिमत्व आपल्याला माहीत झालं. आता पुढे तिसऱ्या आणि चौथ्या अध्यायात कर्मयोगी फलाची आशा न करणारा, म्हणजे फलाची आशा न करणारा निरहंकारी करता हा माहीत झाला. म्हणजे कर्मयोगी आपल्याला तिसऱ्या चौथ्या अध्यायातनं पाहिलाय आपण. पुढे संन्यासी म्हणजे स्वतःच्या सुखोपभोगाचा त्याग करणारा. त्याच्यानंतर योगी पाहिला आपण, सर्वत्र समदर्शन करणारा, हा जो आहे तो योगी आहे. तसंच ज्ञानी पाहिला म्हणजे सगळी विविधता एकात्मतेत पाहणारा. मग भक्त पाहिला आपण, भक्तही पाहिलाय आत्मानुभवानी परमेश्वराशी एकरूप झालेला, त्याच्या गुणांसारखाच तो झालेला असा अनन्य भक्त आपण पाहिला. तर ज्ञानी भक्त पण पाहिला, म्हणजे पूर्ण आपल्या आयुष्यात पूर्ण योग साधलेला जो व्यक्ती असते, जी व्यक्ती, ते ज्ञानी भक्त, ज्यांनी ज्ञान, कर्म, योग आणि भक्ती सगळं साधलेलं आहे तो. आणि आता ह्या अध्यायात आलेला गुणातीत म्हणजे सत्वगुणात रमणारा, म्हणजे सतत सत्वगुणात रमणारा आणि निरहंकारी असा. आता अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारलेत. साहजिकच त्याला प्रश्न विचारायचे वाटले. कुठले 3 प्रश्न विचारलेत? एक म्हणजे गुणातीताची लक्षणं कोणती, तो ओळखायचा कसा. आता अमुक एक माणूस गुणातीत आहे हे कसं ओळखायचं. दुसरं म्हणजे तो वागतो कसा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अगदी सगळ्यात महत्त्वाचा तिसरा प्रश्न, मनुष्य कोणत्या उपायाने गुणातीत होऊ शकतो. उपाय सांगा म्हणजे आम्ही गुणातीत होऊ, असं त्याचं म्हणणं आहे. तर 22 ते 27 ह्या श्लोकातून भगवंत गुणातीताची लक्षणं, त्याचं वावरणं आणि गुणातीत होण्याचे उपाय सांगतायत. आपल्यात सत्व, रज, तमो गुण कुठे आहेत बरं, ते आपल्याला आधी शोधायचं. आपले शरीर आणि इंद्रिय हा तमोगुण आहे. मन, बुद्धी, अहंकार हा रजोगुण आहे. आणि ज्ञानाची अनंताची ओढ आपल्या सगळ्यांच्या रक्तातून वाहते आहे, हा सत्वगुण आहे. आपल्याला बघा बंधनात राहायला आवडत नाही. मुक्त संचार हवा असतो आपल्याला. परीक्षा झाली, सुटलो बाबा, एकदाचं कर्तव्य पार पडलं, सुटलो बाबा. मनाला मुक्ती, आनंद हे सगळं आपल्याला हवं असतं. कोणी जर म्हणलं तुला अमुक कळणार नाही किंवा फक्त तू एवढ्याच जागेत वावरायचं, असं जर आपल्याला सांगितलं तर ते आपल्याला सहन होत नाही. हीच ती आनंदाची ओढ असते. आधी रजतम गुण टाकून सत्वगुणी व्हायचं आहे. मग सत्वगुणाला जिंकून 3 गुणांच्या पलीकडे जायचंय. आता ते कसं, तर समजा भूक लागली तर लागे नाका, भूक लागली तर जेवावंसं वाटणं किंवा झोप आली तर झोपावंसं वाटणं, या गोष्टी नैसर्गिक आहेत. मग झोपायचंच नाही का, तमोगुण नाही, झोप हा तमोगुण दाखवतो म्हणून झोपायचंच नाही का, किंवा भूक लागली तर जेवायचंच नाही का, तर असं नाही करायचंय. त्याबद्दल आपल्याला विषाद वाटण्याचं कारण नाही. म्हणजे मला भूक लागली, मला भूकच काय लागली, मला झोपच काय आली, असं वाटता कामा नये. उगीचच उपास तापास करून स्वतःला त्रास देण्यापेक्षा भूक लागली तर जेवून घेतलं तर निदान अन्नाचं चिंतन राहत नाही. म्हणजे आपण जर जेवून घेतलं, थोडंसं माझ्या शरीराला भूक लागलेली आहे आणि मी ती खाऊन घेतो किंवा ते असं म्हटलं आणि खाल्लं तर काही बिघडत नाही. कारण नाहीतर काय होतं, तर अन्नाच्या चिंतनातच सगळा वेळ आणि शक्ती वाया जाते. म्हणून भगवंत म्हणतात तमोगुण रजोगुण प्राप्त झाले तर तो म्हणजे हा जो गुणातीत आहे, 3 गुण ओलांडून गेलेला तो जो आहे तो गुणातीत विषाद मानत नाही. म्हणजे त्याच्यातही हे गुण वावरतच असतात. जरी तो नित्य सत्वस्थ असला, नित्य सत्वगुणात वावरत असला तरी त्यालाही झोप येतेच की, त्यालाही भूक लागते. 12 वाजता योग्याला आणि साधूलाही भूक लागतेच. सहज आणि अलिप्तपणे ती गरज भागवावी. त्यागही करायचा नाही आणि अतिभोगातही रमायचं नाही. उदाहरण द्यायचं झालं तर बासुंदी गोड आहे हे इंद्रिय सांगतील. ती आवडेलही, ती चवीने खायची, पण ती किती खायची हे इंद्रियांनी नाही ठरवायचं. योग्य तिथे इंद्रियांवर संयम हवाच आहे. ठराविक वयात ठराविक गोष्टींचं आकर्षण वाटणार, तरुणपणी काही गोष्टींचं आकर्षण वाटतं आणि वाटणारच. त्यासाठी इंद्रियांचं अनैसर्गिक दमन करायची गरज नाही. समुद्राच्या किनाऱ्यावर बसून भरती ओहोटी पाहावी ना, त्याप्रमाणे विकारांची भरती ओहोटी जो साक्षीभावाने पाहतो त्याला गुणातीत म्हणायचं. भगवंत म्हणतात सुख दुःख, प्रिय अप्रिय, निंदास्तुती, मान अपमान, शत्रू मित्र यासारखी द्वंद्व आयुष्यात येणारच आहे.
कोणी अगदी साधू जरी झाला तरी त्याला या द्वंद्वांचा सामना करावाच लागणार आहे. कधी अंगावर हार पडतील तर कधी प्रहार, कधी कोणी स्तुती करेल तर कधी कोणाला लोकांच्या निंदेला तोंड द्यावं लागेल. या सगळ्या गोष्टींकडे हा त्रिगुणांचा खेळ चाललेला आहे असं समजून कौतुकाने पाहावं असं भगवंत म्हणतात. भगवंतांची लीला म्हणतात ना ती हीच आहे. कधी ध्यानी मनी नसताना मोठा लाभ होतो बघा आपल्याला, तर कधी खूप कष्ट करून सुद्धा आपल्याला सफलता मिळत नाही, ती लांबच पडते. म्हणून या सगळ्याकडे साक्षी होऊन पाहिलं, मनात मनोरथ न नसता स्वधर्माचरण केलं किंवा ते करत गेलं, कर्तृत्वाचा अहंकार बाळगला नाही, तर हे असं वागणं जे आहे तो आपला स्वभावच करून टाकायचा. म्हणजे तसाच स्वभाव, तसंच सतत जर वागत गेला तर तो स्वभाव बनून जातो. जो आपल्या कर्माकडे एक खेळ म्हणून पाहतो, त्यात त्याला कर्तृत्वाचा अहंकार नसतो, तो गुणातीतच म्हणायला हवा. त्याला जीवन जगण्याची कला साधली असं म्हणता येईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, योगिया साधली जीवन कळा. शेवटी अजून एक महत्वाची गोष्ट भगवंत सांगतायत, ती म्हणजे आपण जरी अगदी सत्वगुणी बनलो, समजा अहंकार जिंकला, फळाची आसक्तीही सोडली, तरी जोपर्यंत आपण देहात आहोत म्हणजे जिवंत आहोत तोपर्यंत रज तम गुणांचे हल्ले होतच राहणार. आपण हे गुण जिंकले आहेत असं जरी वाटलं, आपली खात्री असली, तरी ते गुण परत जोर करून हल्ला चढवतात. कसं बरं? तर दासगोदात रामदास स्वामींनी म्हटलं आहे, माणसापेक्षा पाषाण बरा असं म्हणतात. कारण मूर्तिकारांनी पाषाणाचा नको तो भाग काढून टाकला. अजून मूर्ती बनायची आहे, बनणं चाललेलं आहे आणि काही जो खराब भाग आहे तो काढणं चाललेलं आहे. तो काढून समजा जेवायला वगैरे गेला आणि तो परत येऊन दगडाला, पण काय होतं, तो जो खराब झालेला भाग आहे, काढून टाकलेला भाग आहे, तो काही परत दगडाला चिकटत नाही. तो जर परत आला मूर्तिकार थोड्या वेळाने तर तो काही येऊन परत चिकटलेला नसतो, एकदा काढला की काढला. पण माणसाने अवगुण सोडले, चांगल्या सवयी लावून घेतल्या, तरी त्या सवयी मोडून पुन्हा ते दुर्गुण माणसाला येऊन चिकटतात. म्हणजे माणूस हा पाषाणापेक्षाही वाईट आहे असं समर्थांना म्हणायचंय. म्हणून त्यावर कडेकोट पहारा ठेवायला हवा. आपण रजतमाच्या हल्ल्याचा धोका हा जोपर्यंत आत्मज्ञान होत नाहीये ना, तोपर्यंत हा जो धोका आहे तो कायमच राहतो आहे. त्यासाठी भगवंत एक उपाय सांगतात. आणि काय सांगतायत तो म्हणजे भगवंताची अत्यंत जिव्हाळ्याने कळकळीने भक्ती करणं. कारण रजतमाच्या हल्ल्यांना परतवण्यासाठी परमेश्वराची कृपा पाहिजे. आपण कितीही हल्ले परतवून आपल्या सामर्थ्याने परतवून लावूया असं म्हटलं तरी भगवंताची कृपा ही आवश्यक असते. भगवंत म्हणतात, अतिशय एकाग्र मनाने निष्कामपणे माझी भक्ती कर, माझी सेवा कर. जो अशी सेवा करतो तो या मायेच्या म्हणजे त्रिगुणांच्या पलीकडे जाऊ शकतो. नाहीतर ही माया तरून जाणं अतिशय कठीण आहे. भक्तीचा सोपा उपाय हाच मार्ग आहे त्रिगुणातीत होण्याचा. ज्याप्रमाणे आपलं शरीर ही आपली प्रकृती असते, त्याप्रमाणे हे त्रिगुणात्मक विश्व म्हणजे हे जे जग आहे ही ईश्वराची प्रकृती आहे. त्रिगुणांवर प्रकृतीची सत्ता चालते. आपल्याला माहिती आहे, हे जे त्रिगुण आहेत ते प्रकृतीपासून निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे या त्रिगुणांवर प्रकृतीची सत्ता चालते आणि प्रकृतीवर ईश्वराची म्हणजे परमात्म्याची सत्ता चालते. कारण परमात्म्यापासूनच सगळं निर्माण झालेलं आहे. परमात्म्याची शक्ती ही त्रिगुणात्मक आहे. जरा दुसऱ्या वेगळ्या प्रकारे आपण बघितलं तर काय होतं की उलटं बघूया की परमात्मा सर्वात उंच आहे, परमात्म्याची शक्ती ही त्रिगुणात्मक आहे आणि तीच विश्वरूपाने प्रगट होते. ती कशी? तर परमात्म्याची ज्ञानशक्ती म्हणजे सत्वगुण हा काय होतो, हा गतिमान होतो म्हणजे रजोगुण. आणि मग काय होतं तर जगत म्हणजे विश्व निर्माण होतं म्हणजे सगुण सगुण असा साकार असा तमोगुण. म्हणजे असे हे तिन्ही गुण आपल्याला एक एक होताना दिसतात. आपण मगाशी पाहिलं क्रमविकास कसा होत होते. अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात भगवंत सांगतात, संपूर्ण सृष्टी माझ्यावरच अधिष्ठित आहे, मीच अमृत आहे, मीच अव्यय आहे आणि अखंड एकरस आनंदाचा मीच आश्रय आहे. एकात्मता हा शाश्वत धर्म आहे. म्हणजे ज्ञानदृष्टीने पाहिलं की सगळं काही तो परमात्माच आहे. हे सत्य शाश्वत आहे, शाश्वत आहे, कधी न जाणार आहे. जगाचं अधिष्ठान परमात्माच आहे आणि त्यातूनच संपूर्ण सृष्टी, या सृष्टीतली विविधता, सगळे भाव निर्माण झाले आहेत. हा फक्त एक खेळ चालला आहे आणि या सगळ्याचं अधिष्ठान मात्र एकच परब्रह्म परमात्मा आहे. जो भक्त भगवंताची एकनिष्ठ भक्ती करतो तो गुणांच्या पलीकडे जाऊन
ब्रह्मरूप व्हायला योग्य होतो. म्हणजे लगेच ब्रह्मरूप होत नाही, तर ब्रह्मरूप व्हायला तो योग्य होतो. आणि म्हणूनच जो भक्त परमेश्वराशी एकरूप झाला त्याला देहात असतानाच म्हणजे जिवंत असतानाच ब्रह्मभाव आणि शाश्वत सुखाची अखंड प्राप्ती होते. एवढं सांगून हा अध्याय संपवला आहे. हरिओम तत्सत.